शिवसेनेचे आमदार यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतनं लोकसभेची उमेदवारी। यामिनी जाधव आणि ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्यामध्ये सामना होणार। मुंबईमध्ये शिवसेनेने 3 जागा लढवायच्या आणि भाजपने 3 जागा लढवायचा हा निर्णय आधीच झाला होता। यामिनी जाधव यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मधून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर। वायकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची काल रात्री उशिरापर्यंत झाली होती चर्चा। वायकरांवरील ईडीच्या केसचं आता काय झालं? मुंबई महापालिका आता कारवाई करणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल। तर जॉइन और जेल पॉलिसीमध्ये रवींद्र वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची ही प्रतिक्रिया। मुंबई धडाडणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ। महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर उद्या भाजपचा मुंबईमध्ये कार्यकर्ता मेळावा। सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वंचितकडून पाठिंबा जाहीर। ओबीसी बहुजन पार्टीच्या प्रकाश शेंडगेंना दिलेला पाठिंबा वंचितने काढला। नाशिकमधून निवडणूक लढवण्यावर शांतिगिरी महाराज ठाम। महायुतीकडून तिकीट मिळावं अशी माझी इच्छा, शांतिगिरी महाराजांची प्रतिक्रिया। कल्याण लोकसभा मतदारसंघांना श्रीकांत शिंदे 2 मे रोजी अर्ज भरणार। अर्ज भरण्यापूर्वी डोंबिवलीतनं रॅली काढत शक्ती प्रदर्शन करणार। ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्याशी श्रीकांत शिंदेंची लढाई। उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित। अर्ज भरण्याआधी गोयल यांनी केलं शक्ती प्रदर्शन। हा भाजपचा बालेकिल्ला असून पियुष गोयल या मतदारसंघात नक्की निवडून येतील। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांना विश्वास, तर विरोधकांना अजूनही मतदारसंघात उमेदवार सापडत नसल्याची टीका। मी उमेदवारी अर्ज घेतल्याच्या बातम्यात तथ्यहीन, मंगल प्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। तर मी एक एकनिष्ठ आणि अनुशासित भाजप कार्यकर्ता, पक्ष शिस्तीचा भंग करणार नसल्याची ही प्रतिक्रिया। वंचित आघाडीच्या पालघर लोकसभेच्या उमेदवार विजया म्हात्रे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। यावेळी प्रतिक्रिया देताना विजया म्हात्रे यांना विजयाचा विश्वास। धुळे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल। बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती। अर्ज भरण्याआधी बच्छाव यांचं शक्ती प्रदर्शन। विरोधकांकडून संविधान बदलणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत। मुरुडमधल्या सभेतनं सुनील तटकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल। तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुणी संविधान बदलू शकणार नाही असंही वक्तव्य। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीने शक्ती प्रदर्शन करत 2 मे रोजी अर्ज दाखल करणार। महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणणार। छगन भुजबळांची नाशिकच्या जागेबाबत प्रतिक्रिया। नाशिक दौऱ्यावर असलेले गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांची भेट। नाशिकच्या तिढ्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। नाशिक भाजप कार्यालयात जात शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी घेतली गिरीश महाजनांची भेट। अजय बोरस्ते नाशिकमधून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक। बारामतीच्या सावंतवाडीत आज सुनेत्रा पवारांचा प्रचार। ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवार यांचं उत्साहात स्वागत। गावकऱ्यांशी चर्चा करत सुनेत्रा पवारांनी समजून घेतल्या अडचणी। दक्षिण मध्य मुंबईतनं अबुल हसन खान वंचितचे उमेदवार। मुस्लिम आणि दलित समाज त्रासलाय, त्याचा आम्हाला पाठिंबा मिळतोय, अबुल हसन यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरचे पालकमंत्री पदापासून हसन मुश्रीफ यांना डावलणाऱ्या सतेज पाटील यांचा वचपा काढा। भाजप नेते धनंजय महाडिक यांचं कागलच्या जनतेसह कोल्हापूरकरांना आवाहन। तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीमध्ये जाऊन दाखवा। अमोल कोल्हेंना पाडूनच दाखवतोय अजित पवारांच्या टीकेला कोल्हेंचं प्रत्युत्तर। दक्षिण मध्य मुंबईत वंचितचे उमेदवार अबुल खान यांनी भरला उमेदवारी अर्ज। वंचितचे नेते सुजात आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी। शक्ती प्रदर्शन करत भरला अर्ज। अजित पवार यांच्याकडे बोलायला काहीही नसल्यानं ते टीका करतात। त्यांनी विकासावर बोलायला हवं, पाण्यावर बोलायला पाहिजे। मी काय शिकलो यावर लोकांना काहीही देणं घेणं नाही। रोहित पवारांची अजित पवारांवर टीका। धनंजय मुंडे आमच्याकडे येणार नाहीत, आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही। दुष्काळी परिस्थिती असताना धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली नाही। धनंजय मुंडे यांच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, रोहित पवारांची टीका। भाजपचे स्टार प्रचारक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सिंधुदुर्गातल्या कुडाळमधली सभा रद्द। योगी आदित्यनाथ बुधवारी नारायण राणेंच्या प्रचारासाठी घेणार होते सभा। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे शत्रू। खासदार संजय राऊतांची टीका। 105 हुतात्मे उद्या मोदींना शाप देतील, राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। शिवसेनेचे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातले उमेदवार राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत गेल्या 5 वर्षात 7 कोटींची वाढ। 2019च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नव्हती, मात्र मागील 5 वर्षात मालमत्ता वाढली।
भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे एकूण 104,36,46,4636 रुपये एवढी संपत्ती। मागील 5 वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये 38,26,84,224 रुपयांनी वाढ। उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा काही थांबायचं नाव घेत नाहीये। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। 2.5 वर्ष घरात काढली, एकही विकास काम केलं नाही म्हणून उद्धव ठाकरेंवर मुक्ताफळं उधळण्याची वेळ। बावनकुळेंची एक्सवर पोस्ट। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना सर्वात जास्त त्रास दिलाय। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा गौप्यस्फोट। उद्धव ठाकरे मातोश्रीचा 3रा मजला सोडून कधी 2ऱ्या मजल्यावर आलेच नाहीत। राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मातोश्री सोडून गेलेल्या उद्धव ठाकरेंना 2 वेळा घरी परत आणलं। नारायण राणेंची प्रतिक्रिया। खोटं बोलत असेल तर उद्धव ठाकरेंनी सांगावं, राणेंचं आव्हान। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची उद्या महाडमध्ये सभा। रायगड रत्नागिरी लोकसभेतील वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांच्या प्रचारार्थ सभा घेणार। भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी काल भाजपचे कपिल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। मात्र दोघांनीही एबी फॉर्म दिलेला नाही। शिर्डी लोकसभेचे मविया उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रचारासाठी संगमनेरमध्ये सभा। संगमनेरमधून वागचौरेंना लीड देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। रायगड लोकसभा निवडणुकीत मवियाच्या अनंत गीतेंचाच विजय होणार। शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांना विश्वास। सुनील तटकरेंनी सर्वसामान्य माणसाचा विश्वासघात केलाय, पंडित पाटील यांची टीका। बारामतीनंतर शिरूरमध्येही तुतारी चिन्हाचा संभ्रम होण्याची शक्यता। शिरूर लोकसभेत अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह। निवडणूक आयोगाने ट्रम्पेट या वाद्याचा उल्लेख तुतारी असा केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या नागमठाण ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार। गावामध्ये एकूण 2,560 मतदार। गोदावरी नदीतनं वाळू उपसा करण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध। मात्र प्रशासनाकडनं गावकऱ्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष। जळगावच्या रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द आणि कुसुंबा बुद्रुक गावांना जोडणारा पूल तात्काळ बांधून द्या, त्याला मतदानावर बहिष्कार घालू, गावकऱ्यांचा प्रशासनाला इशारा। डोंबिवलीतल्या घरडा सर्कलकडे जाणारे रोड 6 मे पर्यंत दिवसभर बंद। 6 मे पर्यंत उमेदवार मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या मार्गावर येणार, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाचा निर्णय। नागपुरात षडयंत्र करून हजारो सामान्य मतदारांची नावं मतदार यादीतून हटवल्याचा भाजपचा आरोप। मतदार याद्यांमधल्या चुकांसंदर्भात न्यायालयात याचिका करणार। माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ। पंतप्रधान मोदींच्या भटकती आत्मा टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर। शरद पवारांमुळे राज्य अस्थिर होतं, हा पंतप्रधान मोदींचा आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवारांना मान्य आहे का? शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हेंचा सवाल। मोदी भटकती आत्मा कुणाला म्हणाले हे माहीत नाही। पुढील सभेत ते भेटल्यावर त्यांना विचारतो। मोदींच्या भटकती आत्मा विधानावर अजित पवारांची सावध प्रतिक्रिया। भटकती आत्मा म्हणजे अंधश्रद्धा, महाराष्ट्र पवित्र आत्म्यांची भूमी। खासदार संजय राऊतांचा टोला। तर संविधान बदलण्यासाठी भाजपचे आत्मे भटकतायत, राऊतांचा निशाणा। संजय राऊतांमुळे पत्राचाळीतल्या लोकांना बेघर होण्याची वेळ आली आहे। पत्राचाळीतील मराठी माणसांचा आत्मा कधी शांत होणार? नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार। शरद पवार भटकती आत्मा नसून महाराष्ट्राचा आत्मा आहे हे मतमोजणी नंतरच कळेल। शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर। मोदी ज्या ठिकाणी सभा घेतात त्या ठिकाणी काही टक्के पुढच्या जागा रिकाम्या। मोदींच्या सभेला यायला 700 रुपये दिले जातात, त्यातून काही लोक मलिदा काढतायत। मोदींकडे सांगायला काहीही नसल्यानं हॉरर स्टोरी सांगतायत, रोहित पवारांची टीका। इथले वरिष्ठ नेते देशाचे कृषी मंत्री असताना ऊसाचा FRP वाढला नाही। माळशिरसमधल्या सभेत नाव न घेता शरद पवारांवर मोदींचा हल्लाबोल। माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा। सोलापूर धुळे महामार्गावर पळसवाडी पाटी शेजारील मैदानावर पार पडली सभा। काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप। राज्यातल्या लोकांनी काँग्रेसपासून सावध राहावं, पंतप्रधान मोदींची टीका। राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींची तुलना होऊच शकत नाहीत। मोदी हे विकास पुरुष आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।